हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 23 मेचा एपिसोड रिव्ह्यू. मंजिरी सगळ्यांसमोर मीराची माफी मागते. तेव्हा मीरा बोलते, अहो आईसाहेब, काय करतायत तुम्ही? याची काही गरज नाही आहे, याच्यात तुमची काहीही चूक नाही आहे. तेव्हा मंजिरी उगाचच बोलते, तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या मीराचं मन दुखवलं आहे. मला आत्ता माझ्या नजरेसमोर कोणीही नको आहे. आत्ताच्या आत्ता जा इथून. तेव्हा सगळे तिथून निघून जातात. मंजिरी मीराकडे थोडं रागाने बघते आणि परत सावरून बोलते, मीरा रडू नकोस बाळा, रडू नकोस. मी आहे ना, मी असताना तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. नंतर मीरा इकडे तिच्या रूममध्ये सगळं आठवून रडत असते. तिला नर्मदा आत्या कसं बोलते हे सगळं आठवून मीराला खूप रडायला येत असतं. मीरा हे आठवून खूप रडत असते. मीरा बोलते, बाबा कुठे आहात तुम्ही? आज तुमची मीरा चोरी केलेली नसतानाही चोरी केली असं म्हणून चुकीची ठरवली गेली आहे. तेव्हा मीरा बोलते, बाबा हा तुमच्या संस्कारांचा अपमान आहे आणि तुमचे संस्कार माझा स्वाभिमान आहे. तेव्हा मीरा रडत बोलते, आता मी क्षण पण इथे नाही थांबू शकत, नाही राहू शकत. तेव्हा मीरा बॅग घेते आणि तिथून जायला लागते. तेव्हा मीरा बाहेर येते. बाहेरून एकदा घर बघते आणि बोलते, मंजिरी आईसाहेब, या घराने ना मला तुमच्या रूपात आई दिली होती. तुम्ही पण माझ्यावरती खूप जीव लावलात, पण माझा नाईलाज आहे हो. तुम्हाला न सांगता मी घर सोडून जाते. मीरा जायला लागते. तेव्हा दादासाहेब मागणं तिला मीरा म्हणून आवाज येतात. तेव्हा दादासाहेब मीराजवळ येतात आणि बोलतात, मीरा घर सोडून चालली आहेस आणि तेही कुणालाही काही न सांगता? तेव्हा दादासाहेब बोलतात, मीरा तुला काय वाटत असेल हे मी समजू शकतो. प्रत्येकाने आपला आत्मसन्मान जपायलाच हवा. माझ्यावर जर का कुणी हे बिनबुडाचे आरोप केले असते तर त्या जागी मीही थांबला नसतो. तेव्हा मीरा बोलते, दादासाहेब माझ्यावरती आरोप झाले म्हणून मी हे घर सोडून जात नाहीये. तेव्हा मीरा बोलते, पण लोकांची मनं आणि रडायला लागते. तेव्हा दादासाहेब बोलतात, मीरा ज्याप्रमाणे तू मला समजवलं होतंस ना की मंजिरीशी कसं वागावं, त्याचप्रमाणे मीही तुला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतोय. मीरा सगळ्यांनी तुला जज केलं असेल चुकीच्या पद्धतीने, पण या घरात अशी एक व्यक्ती आहे ती व्यक्ती तुला कधीच जज करणार नाहीये. त्या व्यक्तीचं तुझ्यावर मनापासून अतिशय प्रेम आहे. फक्त ती ते बोलून दाखवत नाही, कारण तिला स्वतःचा आवाजच नाही आहे. मीरा, आज आमच्यासाठी तू तिचा आवाज बनली आहेस. आज अंबिका गेली, वेदाने तिचं हास्य गमावलं, स्वतःचा आवाज गमावला, पण तुझ्यामुळे, केवळ तुझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर स्वतःचं हसू आलं आहे. मीरा तू काय निर्णय घ्यावास, काय घेऊ नये हे मी तुला नाही सांगणार आहे, पण तू जो काही निर्णय घेशील तो घेण्यापूर्वी एकदाच वेदाचा विचार कर. मोठ्या माणसांनी केलेल्या चुकीची शिक्षा तू त्या निष्पाप वेदाला नको देऊस. इकडे माया अथर्व तिच्या फोटो पुढे जोरजोरात ओरडत असते, मीरा मीरा मीरा. अथर्व, का तू तिची बाजू घेतलीस? का त्या मीराविषयी तुझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे? का विश्वास ठेवलास तू तिच्यावर? तुझ्या मनात फक्त माझ्यावर विश्वास असला पाहिजे, फक्त माझा, बिकॉज युअर माइंड. तेव्हा दरवाजा नॉक होतो. माया दरवाजा उघडते. तेव्हा तिथे मंजिरी असते. मंजिरी मायाकडे रागाने बघत असते. माया घाबरते. तेव्हा माया घाबरते आणि बोलते, मॅडम मी एक्सप्लेन करते ना, सगळं प्लॅनच्या हिशोबाने होणार होतं मॅडम. तेव्हा मंजिरी रागात मायाचे केस धरते आणि बोलते, ती गावाकडची साधी भोळी मुलगी दरवेळी तुला कशी मात देते ग? मी तुला म्हणाले होते की तिला या घरातनं हकलून लाव. तसं नाही झालं तर तुला या घराबाहेर जावं लागेल. तेव्हा मंजिरी बोलते, मला तुझ्या अकलेची आणि तुझ्या नशिबाची कीव येते माया. तेव्हा मंजिरी बोलते, मला आता प्रश्न पडलाय की अथर्वशी तुझं लग्न करावं की नाही. इतक्या मोठ्या घराण्याची सून होण्याची लायकी तुझी आहे की नाही. तेव्हा मंजिरी मायाला बेडवर ढकलून देते. तेव्हा माया बोलते की मॅडम मी एक्सप्लेन करते. मीरा घराबाहेर जाणारच होती, पण अथर्व आला आणि अथर्वने तिला वाचवलं आणि तो प्लॅन होऊ शकला नाही. मॅडम खरंच पोलीससुद्धा आले. तेव्हा माया रडत बोलत असते की अथर्व 1 मिनिट लेट आला म्हणून ती मीरा, नाहीतर 1 मिनिट लेट आला असताना अथर्व, तर मीरा तुम्हाला त्या घरात दिसली नसती, ती घराबाहेर गेली असती. तेव्हा मंजिरी तिच्या अंगावर येते आणि बोलते, पण दिसली ना माया, तुला या घरात राहायची शेवटची संधी का हवी असेल तर त्या मीराला या घरातनं हकलवून लाव. तेव्हा मंजिरी बोलते, तुला कळत नाही का माया, मीरा जर या घरात राहिली ना तर तुझं लग्न अथर्वशी होणार नाही आणि तू वेदाला त्रास दिलाय हे जर का मीराला कळलं तर तिचा काटा काढल्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही माया, पर्याय नाहीये तुझ्याकडे. तेव्हा मंजिरी बोलते, काढशील ना मीराचा काटा, संपवशील ना तिला? इकडे अंबिका त्या बंधनात अडकलेली असते. तेव्हा तिला जाग येते. तांत्रिकही झोपलेला असतो. तेव्हा ती वेदा करत बाहेर निघण्याचा पुन्हा प्रयत्न करते, पण तिला जाता येत नसतं. तेव्हा अंबिका त्या तांत्रिकची रिक्वेस्ट करत असते, माझ्या लेकीला आईची गरज आहे. तेव्हा तो बोलतो, तुझ्या लेकीला दुसरी आई मिळणार आहे, ती सुद्धा जिवंत. आता लवकरच तुझ्या नवऱ्याच्या लग्नाची दुसरी तयारी सुरू होईल. तुला झाडात कैद करणार मी, पण तुला हळूहळू छळायला वेगळाच आनंद मिळतो. इकडे मीरा दुसऱ्या दिवशी मस्त तयार होऊन पूजेची तयारी करून सामान आणून ठेवते.
तेव्हा अनन्याही तिथे येते. मंजिरी बोलते, मीरा सर्व सामान आणलंयस ना, एकदा नीट बघ हां. तेव्हा मंजिरी नर्मदाला आवाज देते. नर्मदा बोलते, आली आणि थोडी लंगडत येते. तेव्हा मंजिरी बोलते की अशी काय लंगडत येते. तेव्हा नर्मदा बोलते की अगं पाय मुरगळला माझा. तेव्हा तेव्हा अनन्या बोलते की नेमकं मायाच्याच लग्नात आत्ताच पाय मुरगळला का. तेव्हा नर्मदा बोलते, अगं काही नाही, 2 दिवसात टकाटक होईल मी. तेव्हा मीरा बोलते, नर्मदा आत्या तुम्ही जास्त धावपळ करू नका, काही हवं असेल ना तर मला सांगा, मी आणून देते. तेव्हा या तिघींच्या गप्पा चालू असतात. तेव्हा माया रेडी होऊन साडी वेअर करून खाली येत असते. तेव्हा मंजिरी तिच्याकडे जाते आणि बोलते, छान दिसतेस साडी, बरी आहेस ना. चल. माया बोलते, कशी दिसते मी. तेव्हा नर्मदा बोलते, अप्सरा दिसते, अप्सरा कोणा. तेव्हा मीराही बोलते, हो मायाताई, कोणाची नजर लागेल ना, इतक्या सुंदर दिसतायत तुम्ही. तेव्हा मंजिरी बोलते, मला तर वाटतं अथर्वचीच नजर लागणार आहे. तेवढ्या तिथे हरी येतो आणि बोलतो, मीरा आज काय आहे घरी. तेव्हा मीरा बोलते, हरी अरे लग्न आहे. तेव्हा हरी बोलतो, ते सगळं गावाला माहिती आहे, पण विधी कोणता आहे, एवढं सगळं का गोळा केलं पण. तेव्हा मीरा बोलते, हरी तू ना मध्ये मध्ये येऊ नकोस हां, आता जा बरं. तेव्हा हरी बोलतो, ही बघा मीरा, हिचा सगळीकडेच तोरा. मीरा बोलते, बघा तांदूळ राहिले, मी घेऊन येते हां. तेव्हा मंजिरी मायाला बोलते, माया आज तुझ्या आणि अथर्व लग्नाचे एक एक विधी सुरू होतील हां. तेव्हा माया बोलते, मॅडम थँक्यू सो मच. तेव्हा मंजिरी बोलते, माया आपल्या घरातली एक प्रथा आहे, आज सगळ्या बायका हिरव्या बांगड्या भरतील हां. आज वधूच्या हातात चुडा भरला जातो आणि चुडा भरून झाला की आपल्याकडचं खानदानी सोन्याचं कडं तिच्या हातात घातलं जातं आणि त्यानंतर सासरच्या बायका त्या वधूच्या हातातलं कडं काढण्याचा प्रयत्न करतात आणि जिला ते जमतं तिचं आणि वधूचं खूप चांगलं जमतं असं मानतात. तेव्हा माया बोलते, मॅडम ते कडं कुठे, मला बघायचं आहे, दाखवा ना. तेव्हा मंजिरी बोलते, त्या विधीला अजून वेळ आहे, योग्य वेळ आली की मी ते कडं तुला देईल. तेव्हा अथर्व वेदाच्या खोलीत येतो आणि वेदा झोपलेली असते. अथर्व दबक्या पावलांनी वेदाकडे जातो आणि जोरात ओरडतो, गुड मॉर्निंग वेदा. वेदाही उठते. तेव्हा अथर्व बोलतो, सॉरी सॉरी सॉरी, मी आहे बाळा, बाबा आहे, घाबरलीस, आपण उठायचं आता. तेव्हा वेदा नाही बोलते. तेव्हा अथर्व बोलतो, नाही ओके, नाहीच आयडिया, आपण झोपायचं, आपण एकत्र झोपूयात, तुझा बाबा तुझ्या पाशी झोपेल, ओके. तेव्हा अथर्व बोलतो, गुड आयडिया, गुड आयडिया, आणि तो चष्मा बाजूला ठेवतो आणि बोलतो, चल आपण झोपूया, आपण 2, 4, 5, 10 तास झोपूया. अथर्व बोलतो, चला पाय करूया लांब आणि छान झोपूया, चल. तेव्हा वेदा आणि अथर्व अंगावर घेऊन झोपून जातात. तेवढं तिथे मीरा येते वेदाला उठवायला. तेव्हा मीरा बेडवर बघते आणि बोलते, आज वेदा उशी घेऊन झोपली की काय. तेव्हा मीरा वेदाच्या अंगावरची गोधडी बाजूला काढते तर बघते तर अथर्व आणि मीरा एकमेकांकडे बघतच असतात. तेव्हा ते दोघं बराच वेळ एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. तेवढ्यात वेदाही उठते. मीरा पटकन उठून बाजूला होते. तेव्हा मीरा बोलते, सॉरी सॉरी सॉरी, मला वाटलं की वेदा आहे. तेव्हा अथर्वही बोलतो, सॉरी मी होतो. तेव्हा मीरा बोलते, थँक्यू. तेव्हा अथर्व वेदाकडे बघतो आणि बोलतो, थँक्यू कशाला. तेव्हा मीरा बोलते, सगळ्यांनी माझ्यावरती चोरीचा आळ घेतला तेव्हा तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवला, माझ्या बाजूने उभं राहिलात, त्यासाठी खरंच थँक्यू. तेव्हा अथर्व बोलतो, इट्स ओके, आणि उठायला लागतो. वेदाकडे बघतो, वेदा तू उठलीस ना आता, तर छान आवरून ब्रश करून खाली ये, मी थांबलोय, आय एम वेटिंग फॉर यू. अथर्व तिथून उठतो आणि पुढे जायला लागतो तर मीराची ओढणी त्याच्या घड्याळामध्ये अडकते. तेव्हा पण ते दोघं एकमेकांकडे बघायला लागतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.